सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. बाळांनो, तुम्हा सगळ्यांना आपण जीवन जगत असताना आनंदीमय सन्मानपूर्ण आपण जीवन कसं जगू शकतात, तर ते जीवन जगण्यासाठी आपल्याकडे नॉलेज असणं, आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे का नाही? तर आपल्याकडे जर ज्ञान असेल आणि आपण जर सायन्सला फॉलो करत असाल, सायन्सची आपल्याला गोडी असेल, कारण सायन्स एक प्रत्यक्षात आपल्याला विश्वासाची दृष्टी देणारा आहे. अध्यात्म अतिशय मोठा आहे. सायन्स म्हणजे अध्यात्मातलाच भाग आहे, पण प्रत्येकाच्या विवेकानं वेगवेगळी मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये काही जास्त मी वेळ घालणार नाहीये, पण काही विचारवंतांचे विचार आहेत आणि ज्यावेळेस मी वाचन करतो आणि माझ्या वाचनामध्ये काही चांगले विचार जर मला आवडले तर मी तुम्हाला सांगायचे ते प्रयत्न करत असतो. आणि नेहमी माझा स्वभाव आहे की माझ्याकडे जे काही ज्ञान आहे तर मी जर दुसऱ्याला दिलं आणि त्या ज्ञानानं त्याला जर आनंद वाटत असेल तर निश्चित हे मानवतेचं कार्य आहे असं माझ्या स्वतःच्या मनाला वाटतं. तो माझा स्वभाव आहे. मी एकदा हा थॉट्स तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी सांगाल त्याने वाचला तर खूपच छान वाटेल मला. पहिल्या प्रथम मी वाचून दाखवतो. ओके, ठीक आहे. A life of joy and happiness is possible only on the basis of knowledge and science. म्हणजे आपण आनंदी केव्हा राहू शकतात, कधी शक्य आहे? मी मराठीमध्ये पण लिहून दिलेलं आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावरच आनंद आणि आनंदाचे जीवन शक्य आहे. जर तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल तर सगळीकडे तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, सगळे लोक तुमचा सन्मान करतील. आणि जेव्हा माणसाचा तो स्वभाव आहे, माणूस म्हणजे खूप इमोशनल आहे, भावना प्रधान मनुष्य आहे आणि प्रत्येकाला त्या फिलिंग्स, प्रत्येकाला त्या भावना असतात. मला कोणीतरी चांगलं म्हणावं, आणि माणसाचा तो एक गुण आहे की दुसऱ्यानं त्याला चांगलं म्हटलं की त्याला खूप बरं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांचेच गुण आहेत. उदाहरण मला असं वाटतं साधू संत महात्मे जर सोडले, कारण महात्म्यांना तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा, महात्म्यांना त्याच्याबद्दल एवढं विशेष काही वाटत नाहीये, कारण की ते स्थित प्रज्ञासारखे असतात, ते परिपूर्ण असतात. आणि महात्म्यांना कोणी स्तुती करो निंदा करो महात्म्यांवरती परिणाम होत नाहीये. पण जो साधारण मनुष्य आहे आणि तो सृष्टीमध्ये तो सन्मानानं जगायची इच्छा करत असतो की जगानं मला चांगलं म्हणावं, माझ्याकडे खूप नॉलेज आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, पण मला माझ्याकडचं नॉलेज कळत नाही, मला माझ्याकडे खूप ज्ञान हे लक्षात येत नाहीये. जेव्हा दुसरी व्यक्ती म्हणते की तुम्ही बरोबर आहात, तुम्ही खूप छान बोलले, तुम्ही खूप छान मांडतात, किंवा तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, तुमच्याकडे खूप ज्ञान आहे, आणि तेव्हा त्या माणसाला बरं वाटतं. आणि मला असं वाटतं की जे विचारवंत आहेत त्यांनी अनुभवानं त्यांच्या अभ्यासातून जे विचार मांडलेले आहेत, मी ज्यावेळेस वाचन वगैरे करत असतो आणि असे जर चांगले विचार जर मला पटले, माझ्या मनाला ते बरे वाटले, तर निश्चित मी दुसऱ्याला सांगायचे प्रयत्न करतो. कारण की खूप मला इंग्लिश जमतं किंवा खूपच माझा इंग्लिशवरती प्रबोधन आहे किंवा माझा खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे, पण माझा स्वभाव आहे. मला जर एखादी गोष्ट जमत असेल, ती मला माझ्या बुद्धीला माझ्या विवेकाला पटत असेल तर दुसऱ्याला सांगावं, हा माझा अंतरीचा भाव असतो. ठीक आहे, तुमच्या लक्षात येते बाळांनो? मी जर सांगितलं तर वाचून दाखवाल तुम्ही? प्रॉमिस? ठीक आहे. डॉक्टर साहेब तुम्ही वाचून दाखवू शकता? A life of joy and happiness is possible only on the basis of knowledge and science. Good, 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 good. हंसानंद महाराज. A life of joy and happiness is possible only on the basis of knowledge and science. Good, 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 good. A life of joy and happiness is possible only on the basis of knowledge and science. ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावरच आनंद आणि आनंदाचे जीवन शक्य आहे. आपण प्रत्येकाने
नॉलेज प्राप्त करण्याचे, आनंदी जगण्याचे आणि सायन्सला फॉलो करण्याचे आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे. मला असं वाटतं जो आध्यात्मिक मनुष्य आहे आणि सायन्सला तो फॉलो करतो, तर मला असं वाटतं निश्चित त्याचा मार्ग चांगला आहे आणि तो त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आहे. असे बरेचसे थॉट्स आहेत जे माझ्या अंतर्मनाला ते पटलेले आहेत. तो बोध मला माझ्या स्वतःच्या मनाला झालेला आहे आणि मला असं वाटतं मला जर आनंद वाटत असेल, मला जर समाधान वाटत असेल, मला असं वाटत असेल की हे विचार समाजासाठी, मुलांसाठी खूप चांगले आहेत, तर ते मी प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आपण सगळ्यांनी वाचायचं? ठीक आहे, चला माझ्याबरोबर वाचा. A life of joy and happiness is possible only on the basis of knowledge and science. सुंदर 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 सुंदर. चला सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.